बोलण्यासाठी मी उभा आहे। माननीय राज्यपाल महोदयांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नावं मात्र घेतली, परंतु त्यांच्या विचारावरती चालण्यासाठीचा जो संकल्प आहे, नावं फक्त आहेत, संकल्प अजिबात नाही आणि त्यांच्या विचारधारेवर तर बिलकुलच काम नाही आहे। आणि या संदर्भामध्ये सुरुवातीलाच मी विनंती करतो की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब असेल, भगवान वीर योद्धा श्री भगवान बिरसा मुंडा, श्री संत सेवालाल महाराज आणि श्री संत भगवान बाबा महाराज यांचं या ज्या वंचित आणि भटक्या समाजामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या जयंत्या आणि त्यांची प्रेरणा ही सर्व दूर त्या समाजाला मार्गदर्शन देते, प्रेरणा देते। आणि म्हणून राजमाता जिजाऊ मासाहेब, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा महाराज आणि वीर योद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मी या सभागृहामध्ये जाहीर विनंती करतो। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न देण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून सुरू आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भामध्ये विधानसभेने हा ठराव एकमताने मंजूर केला, परंतु अद्यापही केंद्र शासनाने त्याला मंजुरी दिली नाही। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की अतिशय हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातील जनता या विषयावरती काय घडतं याबद्दल लक्ष लावून आहे। आणि म्हणून महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न देण्याबाबतची जी मागणी आहे ती राज्य शासनानं केंद्र शासनाकडे न्यावी आणि लवकरात लवकर मंजूर करावी अशा प्रकारची विनंती मी समस्त जनतेच्या वतीनं या सभागृहाला आणि शासनाला करीत आहे। अध्यक्ष महोदय, आजच्या या सभेच्या या अभिभाषणाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणुकीची खूप चांगली चर्चा माननीय राज्यपाल यांनी केली आहे। 24-25 मध्ये 1,74,875 कोटी 1,74,875 कोटी इतकी मोठी गुंतवणूक राज्यात झाली म्हणाले। 25-26 मध्ये 91,337 कोटी इतकी परकीय गुंतवणूक राज्यामध्ये आली आणि 2026च्या जानेवारीमध्ये 30 लाख कोटी इतकी रुपयाची गुंतवणूक सामंजस्य करार केल्याची मोठी बातमी आपल्याला दिलेली आहे। यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होणार आहेत। 2025 मध्ये 25-26च्या अनुषंगानं 50 लाख इतके रोजगार निर्माण करायचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे। अध्यक्ष महोदय, किती चक्रावून सोडलेले आकडे थे, चक्रावून जातो माणूस की इतकी मोठी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होत आहे, महाराष्ट्र कुठल्या कुठे चाललेला आहे आणि इतका मोठा जो काही रोजगार आहे 40 लाख 50 लाख म्हणजे जवळपास 90 लाख इतका रोजगार या गुंतवणुकीमधून मिळणार आहे। अध्यक्ष महाराज, हे खरं आहे, हे सत्य आहे। नुसत्या गुंतवणुकीचे मोठमोठाले आकडे, मंत्री महोदय, मोठमोठाले आकडे गुंतवणुकीचे, तुम्ही यवतमाळचे आहात, मी बुलढाण्याचा आहे, वाशिम, नंदुरबार, धुळे, आताच या नंदुरबारचे जे आमदार आहेत आज पडवी साहेबांनी परिस्थिती सांगितली, किती विदारक आहे। एकीकडे महाराष्ट्राला 5 ट्रिलियन्स करायला निघालात तुम्ही आणि ग्रामीण महाराष्ट्राचं, विदर्भाचं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या तालुक्याचं, मेहकरचं, तुमच्या जिल्ह्याचं, विदर्भाचं काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे। आणि ही सगळी परिस्थिती पाहिली तर मला कवी खुल्लट आहेत आपल्या अकोल्याचे, त्यांनी असं म्हटलेलं आहे, कोणी गेलं चंद्रावर, कोणी गेलं चंद्रावर, कोणी मंगळ ओलांडला, कोणी गेलं चंद्रावर, कोणी मंगळ ओलांडला, आम्ही चाफलतो अंधारात, सूर्य कठी गलांडला। आम्ही अजून अंधारातच आहे। हे म्हणाले आम्ही मंगळावर चाललो, इकडे चाललो, एवढी इन्व्हेस्टमेंट आणली, तितकी इन्व्हेस्टमेंट आणली, इतका रोजगार मिळणार आहे। जंगल में मोर नाचा, देखा किसने, सगळ्या बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी, हा जो प्रकार आहे। आणि हा विशेषतः अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री जे विदर्भाचे आहेत त्यांच्या काळात होत आहे। आता माननीय मुख्यमंत्री काय नवीन नाही आहेत,
5 वर्ष आणि हे आता 6 वर्ष मुख्यमंत्री आणि त्यापूर्वी ते 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होते. 8.5 वर्ष हे विदर्भाचं नेतृत्व आहे आपलं. खरं म्हणजे त्यांनी समृद्धी महामार्ग आणला, चांगली गोष्ट केली. स्टील जो गडचिरोलीला स्टील हब केला, चांगली गोष्ट आहे, कौतुक आहे, अभिनंदन आहे. विदर्भ आणि जो काही उर्वरित महाराष्ट्राचा सेतू समृद्धीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी जो उभारला त्याच्याबद्दल मी जाहीर या सभागृहामध्ये त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करून मुख्यमंत्री महोदय स्वस्थ बसलेले आहेत. त्यांनी त्यांचं लक्ष महाराष्ट्र इतकी ट्रिलियन, महाराष्ट्रात इतके ट्रिलियन, महाराष्ट्र 5 ट्रिलियन, अहो कुठे घेऊन चाललात महाराष्ट्राला? मी नेहमी सांगतो महाराष्ट्र हा 3-4 जिल्ह्यांचा एक महाराष्ट्र आहे आणि 28-29 जिल्ह्याचा दुसरा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या तालुक्याचं पर कॅपिटा उत्पन्न जे आहे, दरडोई उत्पन्न हे 1 लाखाच्या घरात आहे. मुनगंटीवार साहेब, तुम्ही विदर्भाची चळवळीचे, तुम्ही मुख्यमंत्री महोदय बीटी देशमुख, तुमची भाषणं आम्ही ऐकायचो. विदर्भ आणि मराठवाड्याचं समन्यायी वाटप करण्याची भाषा त्या काळामध्ये आम्ही स्वतः सभागृहामध्ये तुमची भाषणं ऐकायचो. हे समन्यायी वाटप आता कुठे गेलं सावरकर साहेब? हे समन्यायी वाटप, एवढी मोठी इंडस्ट्री, एवढी मोठी गुंतवणूक, एवढा मोठा रोजगार येतो, गेला कुठे तो? हा रोजगार कुठे? मुनगंटीवार साहेब, मला तुम्हाला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, हा तुमचा आहे प्रश्न. तुम्ही आपण सगळेजण मिळून महाराष्ट्र शासनाला विचारू आणि याचं जे समन्यायी वाटप आहे ते समन्यायी वाटप या ठिकाणी झालं पाहिजे. औद्योगिकीकरणाचा विषय सगळीकडे होतो. अहो अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये अजून MIDCs नाहीत. ग्रामीण भागामध्ये औद्योगिक महामंडळ नाहीत, औद्योगिक शहरं नाहीत. माझ्या मतदारसंघामध्ये मेहकरचं जे औद्योगिक हे होतं, MIDC होती, त्याचं अतिक्रमण काढलं. ते अतिक्रमण काढल्यानंतर तिथे पुन्हा ते जे नवीन प्लॉट वितरित करण्यासाठी यांच्याकडे अधिकारी नाही. तो वेलारसू नावाचा CO आहे, तो कुठे बसतो माहिती नाही. त्यांना फोन केला मी, बेजबाबदार आहेत हे सगळे. साहेब, हे MIDCचे जे अधिकारी आहेत यांच्यावरती इन्क्वायरी लावा. यांनी MIDC सुधारणा केली नाही, त्या भागामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रोजेक्ट उभे केले नाही, नवीन उद्योग आणले नाहीत, रोजगार उभा केला नाही. आणि म्हणून MIDC उभं न करणं, रोजगार निर्माण न करणं, त्या भागाचा बॅकलॉग त्या तसाच ठेवणं, याला जबाबदार हे अधिकारी सुद्धा आहेत. आणि म्हणून अजून सुद्धा माझ्या MIDCचं काम, त्यांनी प्लॉट वितरणाचं कामच केलं नाही. 40-45 वर्षापूर्वीची MIDC झाली, तिची परिस्थिती अद्याप आहे. आणि म्हणे महाराष्ट्राला म्हणे कुठं नेत आहेत? नका कुठे नेऊ आम्हाला, आमच्या बेसिक सुविधा त्या ठिकाणी करा. बळीराजा शेत रस्ते या संदर्भामध्ये मला बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या, कारण काय, हा बोलण्यासाठीचा उचित प्रस्ताव आहे, पुन्हा आपल्याला वेळ मिळत नाही. आणि म्हणून हा बळीराजा शेत रस्ता योजना आहे, अतिशय चांगली योजना आहे. मी शासनाचं अभिनंदन करतो. यापूर्वी मातोश्री पानंद रस्ता होता, त्यापूर्वी EGSC योजना होती, त्या योजनांचं काय झालं आपल्याला माहिती आहे. मातोश्री पानंद रस्ता जो आहे, माझ्याकडे 300-350 रस्ते आहेत, परंतु एकही रस्ता झालेला नाही. याचं कारण सांगू तुम्हाला. याचं कारण आहे, मुनगंटीवार साहेब ऐका जरा, मातोश्री पानंद रस्त्याचं अपयश सांगतो. त्याच्यामध्ये जे काही लेबर आहे, जो लेबर कंपोनंट आहे, तो लेबर तिथे येत नाही आणि लेबरचं त्या ठिकाणी हजेरी घ्यावं लागतं, त्यांचे व्हिडिओ काढावं लागतं आणि त्याच्यामुळं लेबर नसल्यामुळं अधिकारी अडचणीत येतात. मातोश्री पानंद रस्ती योजना फ्लॉप आहे. आणि म्हणून आता बळीराजा जी आणली आहे, जी बळीराजा योजना आहे ती चांगली योजना आहे. मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट करावी लागणार आहे. राठोड साहेब, आता जे बजेट आहे, बजेट येणारं, मी प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो, नाहीतर ही उगीच आपल्या वल्गना इथे व्हायला नको. ते आता जे बजेट आहे, या बजेटमध्ये कमीत कमी 8,000 ते 9,000 कोटीची तरतूद या येणाऱ्या आगामी बजेटमध्ये असलं पाहिजे. मी याचा अभ्यास केला, कारण माझ्या 2 तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये 1700 शेतरस्ते, पानंद रस्ते आहेत. 1700. आता 1700 एका वेळी होणार नाहीत. 200-250 जरी झाले आणि एका रस्त्याला तुम्ही 10-15 लाख जरी पकडलं तरी मला 50 ते 60 कोटी एका वर्षासाठी लागणार आहे. माझ्या मतदारसंघात 50-60 कोटी गुणिले 7 मतदारसंघ, एका जिल्ह्याला साधारणपणाने 300 कोटी लागतात. असे 32 जिल्हे जर तुम्ही केले तर तुम्ही 8 ते 9,000 कोटीचं बजेट असेल तर ही योजना जाईल आणि 5 वर्षामध्ये काहीतरी पूर्ण होईल. पण अध्यक्ष महोदय, मला खूप खेद वाटतो. मी काही राजकारणामध्ये नव्हतो,
अहो मुनगंटीवार साहेब, मी राजकारणात नव्हतो, मी शासनात काम करत होतो. आणि जेव्हा गावाकडे गेलो आणि जेव्हा आता आमदार म्हणून जेव्हा मी गावागावात फिरतोय, मतदारसंघामध्ये फिरतोय, तेव्हा मला लाज वाटते. माझा देश 75 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन आणि राज्य हे 65 वर्ष झालेलं आहे. अजून गावामध्ये, काही गावामध्ये स्मशानभूमी नाहीये. स्मशानभूमी नसलेले 20 गावं माझ्या मतदारसंघात आहेत. 20 गावं. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. स्मशानभूमी नाही, बेसिक स्मशानभूमी नाही. त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या बरोबरच त्या ठिकाणी आता हे बाकीचं व्यायामशाळा नाही, अभ्यासिका नाही म्हणायला काही हरकतच नाही. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अंगणवाड्या या ठिकाणी काहीच नाही, दुरुस्त्या नाही. आणि म्हणून डीपीटीसी मधून किंवा कुठल्याही मार्गानं हा निधी सोडवण्यात येणार नाही. नुसतीच आम्हाला भाषणं करतोय त्याला अर्थ नाही. म्हणून हे जे काही शक्तीपीठ आहे, शक्तीपीठाला 1 लाख कोटी खर्च करण्याऐवजी माझी विनंती आहे सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, मी टाहो फोडून विनंती करतोय मुख्यमंत्री महोदयांना, शासनाला, अध्यक्षाला, हे 1 लाख कोटी शक्तीपीठावर शक्ती खर्च करण्याऐवजी स्मशानभूमीचा प्रोग्राम आखा. त्या ठिकाणी जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांचा तो जो काही समृद्धीचा प्रोग्राम आखा. अभ्यासिका, व्यायामशाळा देण्यात याव्या. याशिवाय दलित वस्तीमध्ये नागरी सोयी सुविधा नाहीत, कसल्याच सुविधा नाही. दुसरी मागणी अध्यक्ष महोदय तुम्हालाही होते की नाही बरोबर आहे. दुसरी मागणी काय होते की सामाजिक सभागृह पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा शिवाजी महाराजांचं मंदिरांचं गावामध्ये कुठेतरी सामाजिक सभागृह पाहिजे. त्याच्याबद्दल काय प्रोव्हिजन आहे? काहीच प्रोव्हिजन नाही. दलित वस्तीचे कामं शासनाकडून देण्यात येत नाही. आता 25-15ची कामं बंद झालेली आहे, 30-54 बंद झालेली आहे. मग विकासाच्या गप्पा मारतो आपण, ह्या मारू नका. दुसरं असं की जे होतंय तेवढंच बोला ना. आणि महाराष्ट्राचं कुठे स्पर्धा लावली तुम्ही? अहो महाराष्ट्र पूर्ण आपला इकडे खड्ड्यात गेलेला आहे, त्याला सुधारा. आणि महाराष्ट्र म्हणाले इकडे चालले, हे जे कौतुक करण्याची घाई या शासनाला का झाली आहे मला हे समजत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, फक्त माझा दुसरा एक मुद्दा आहे की या विजेच्या संदर्भामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोळी गाव आहे, तिथले 15-20 शेतकरी माझ्याकडे आला. त्यांनी मला एक निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की नवीन कनेक्शन बंद केलेलं आहे आणि सौर ऊर्जाचे आपल्याला पंप देण्यात येतात. आता सौर ऊर्जाच्या पंपाची 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आपण परमिशन देतो आणि नवीन कनेक्शन बंद आहे. आता यांच्या शेतामध्ये जे पाणी आहे त्यांना 3 किलोमीटरवरून उचलायचं आहे. 3 किलोमीटर उचलायला नवीन कनेक्शन बंद आहे. नवीन सोलारची 7 हॉर्स पॉवरची 7-7.5ची मोटार आहे, ते पाणी खेचत नाही. मग आता याला काय करायला पाहिजे? यावेळी शासनाला माझी विनंती आहे की जिथं तो शेतकरी 2.5 एकरचा असो, 5 एकरवाला असो का कोणत्याही किती एकर असो, त्याला जर का 3-3.5 किलोमीटरवरून जर पाईपलाईन करायची असेल तर त्याला हे जे नॉर्म्स तुम्ही लावलेत ते बंद करा. एकतर त्याला 10 हॉर्स पॉवर्स किंवा जेवढे हॉर्स पॉवर्स लागतील तेवढे सोलारवरून मोटार घ्या. अन्यथा त्यांनी जे पैसे भरलेले आहेत नवीन वीज कनेक्शनचे त्याच्यापैकी कुठलं तरी सुरू करा. आता ही नवीन कनेक्शनही बंद आहे, सोलार पाणी पण खेचत नाही. अशा वेळी त्यांच्या शेतातला माल आहे तो सतत नुसता डोळ्यादोख्यात वाया जाताना दिसतोय. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे, मी यावर बोलणार नाही. लोणार जे हे आहे, पर्यटनाच्या बद्दल खूप चर्चा झाली म्हणून मी बोलतो आहे. लोणारला आता बरेचसे विषय त्यावर मी सविस्तर चर्चा करीन. अगदी तातडीचा मुद्दा असा आहे की लोणार सरोवरामध्ये जे काही पाण्याची पातळी खूप वाढते आहे आणि त्याच्यामुळं तिथे जी कमळजा माता मंदिर आहे किंवा आणखी जे मंदिर आहे ते मंदिर पाण्यामध्ये डुबलेले आहे. कमळजा माता मंदिराच्या तर अक्षरशः डोळ्यापर्यंत ते पाणी आलेलं आहे. आणि म्हणून हे पाणी काढणे आणि ते जे मंदिर पाण्याखाली जाणं आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहे. माझा सुद्धा संपर्क आहे. मात्र त्याच्यामध्ये वन विभाग, वन्यजीव विभाग ज्याला म्हणतो आपण, तो विभाग आणि पुरातत्व खात्यामध्ये अजिबात कोऑर्डिनेशन नाही. माझी या निमित्तानं या सभागृहाला विनंती आहे की तातडीनं या विषयात लक्ष घालावं आणि जे काही पाणी वाढतंय ते पाणी जे वाढतंय पाण्याची पातळी कमी करण्यासाठी शासनानं पावलं उचलावीत. मला अध्यक्ष महोदय आपण बोलण्यासाठी वेळ दिला, संधी दिली. उर्वरित मुद्दे मी नंतरच्या याच्यामध्ये मांडेल. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.